नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय गणित माध्यम सेमी प्रथम सत्र परीक्षा म्हणजे संकलित मूल्यमापन सत्र 1 प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे। तोंडी परीक्षेसाठी 10 गुण आणि लेखी परीक्षेसाठी 40 गुण आहेत। आता आपण प्रश्नपत्रिका पाहू। क्वेश्चन नंबर 1, read the number and write them in words. 7,65,236 स्पेलिंग लिहून दिलेली आहे। क्वेश्चन नंबर 2, राइट इन फिगर 70,192 आन्सर लिहून दिलेले आहेत। क्वेश्चन नंबर 3, कंप्लीट द टेबल नंबर्स दिलेले आहेत, त्यावरून रोमन नंबर्स लिहायचा आहे 5, 9, 15, 10. Question number 4, write the place value of the underlined digit. 9 ला अंडरलाइन केलेली आहे, त्याची प्लेस व्हॅल्यू 90,000 आहे। क्वेश्चन नंबर 5, राइट द नंबर्स इन देअर एक्सपांडेड फॉर्म 82,899 आन्सर 80,000 प्लस 2,000 प्लस 800 प्लस 90 प्लस 9। Question number 6, write the proper symbol in the box 5,705 less than 15,705। Question number 7, addition करायची आहे 86,652 प्लस 12,554 आन्सर 99,206। सेकंड पण ॲडिशनचंच उदाहरण आहे। आणि तिसरं आणि चौथं, थर्ड आणि फोर्थ सबट्रॅक्शनची उदाहरणं आहेत। सबट्रॅक्शन पण करून दिलेलं आहे। जे फोर्थ आहे ती हाच्याची वजाबाकी आहे, त्यामुळे ते व्यवस्थित उदाहरण सोडवायचं आहे। सेकंड जे ॲडिशन करायची आहे त्याचा आन्सर 57,988। सबट्रॅक्शनचा आन्सर 4,742 आणि जी हाच्याची वजाबाकी आहे त्याचा आन्सर 70,016। क्वेश्चन नंबर 9, राइट द प्रॉपर सिम्बॉल फ्रॉम इन द बॉक्स 1, 2/8 लेस दॅन 7/8। डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे 7/8 हा बिगर असणार आहे आणि 2/8 हा स्मॉल असणार आहे। 11/15 बिगर दॅन 9/15। थर्ड, 5/11 लेस दॅन 5/9। आता इथे डिनॉमिनेटर सेम नाही म्हणून तिरकस गुणाकार करायचा आणि ज्या न्यूमरेटरचा गुणाकार जास्त आहे तो फ्रॅक्शन बिगर असतो। फोर्थ, 2/3 बिगर दॅन 4/7। इथेही डिनॉमिनेटर सेम नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 14 मल्टिप्लिकेशन जास्त असल्यामुळे 2/3 हा बिगर फ्रॅक्शन आहे। क्वेश्चन नंबर 10, फिलिंग द ब्लँक्स 4 मार्क्स 1, अँगल ऑफ मेजर 90 डिग्री आर कॉल्ड राईट अँगल। 90 डिग्रीपेक्षा जर कमी असेल तर त्याला ॲक्यूट अँगल असे म्हणतात। A chord passing through the center of the circle is called a diameter. 3, fraction in which the numerator is greater than the denominator are called improper fraction. Improper fraction म्हणजे अंशाधिक अपूर्णांक। डिनॉमिनेटरपेक्षा न्यूमरेटर हा मोठा असतो। फोर्थ, if radius of a circle is 5 cm, its diameter be 10 cm. Question number 11, measure the angle given below and write measure in the given box. कोन मापकाचा म्हणजेच प्रोटेक्टरचा वापर करून मोजून मेजरमेंट इथं लिहायचं आहे। पहिलं 90 डिग्री, सेकंड 40 डिग्री, थर्ड 130 डिग्री। क्वेश्चन नंबर 12, ड्रॉ सर्कल विथ 2 सेंटीमीटर रेडियस। सर्कल काढून दिलेला आहे। क्वेश्चन नंबर 13, मल्टिप्लाय 4,712 इंटू 10 आन्सर 47,120। सेकंड, 80,251 मल्टिप्लाय
55. Answer 44,13,805. Question number 14. Divide 565 divided by 5. भागाकार करून दिलेला आहे. कोइफिशियंट म्हणजेच भागाकार 113 येणार आहे 113. सेकंड 3750 डिवाइड बाय 15 याचा कोइफिशियंट म्हणजेच भागाकार 250 येणार आहे. डिवाइड 4 मार्कांसाठी आणि मल्टिप्लिकेशन 4 मार्कांसाठी उदाहरणे असणार आहेत. यावरून परीक्षेसाठी तुम्हाला रिमाइंडर जर विचारलं बाकी तर दोन्हीही उदाहरणांची बाकी 0 आहे 0. पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर 15. सॉल्व द प्रॉब्लेम 8 मार्क्स. 1. In a certain election 9,525 women and 11,542 men cast their votes. How many votes were polled altogether? ॲडिशन करायची आहे. ॲडिशन इथं बाजूला करून दिलेली आहे. आन्सर 21,067 votes were polled altogether. Second, a company produced 7,800 scooters in a certain year and 6,945 in the next. How many more scooters did they produce in the previous year? Subtraction करायचं आहे. Answer 855. Question number 3. One computers cost 24,500 rupees. How much will 20 such computers cost? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बाजूला मल्टिप्लिकेशन करून दिलेलं आहे. आन्सर कॉस्ट ऑफ 20 computers इज 4,90,000. क्वेश्चन नंबर 4. द कॉन्ट्रीब्यूशन फॉर अ पिकनिक वॉज 50 rupees each. ऑल टुगेदर 2,000 rupees were collected. How many had paid for the picnic? Answer 40% paid for the picnic contribution. या प्रश्नाचा अर्थ असा आहे की 50-50 रुपये गोळा केले, एकूण 2,000 रुपये गोळा झाले, तर किती जणांनी पैसे गोळा केले म्हणून भागाकार करायचा आहे. ते भागाकार करून दाखवलेला आहे. 2,000 डिवाइड बाय 50. आन्सर 40. क्वेश्चन नंबर 16. सॉल्व 1/7 प्लस 4/7. खाली 4ही उदाहरणे व्यवस्थित सोडवून दिलेली आहेत. पहिल्याचा आन्सर डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे एकदाच लिहिला. 1 + 4 5 म्हणून आन्सर 5/7. सेकंड इथेही डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून 25 एकदाच लिहिला. 9 - 5 4. थर्ड 3/4 + 1/2. डिनॉमिनेटर सेम नाही, छेद समान नसल्यामुळे छेद समान करून घेतला. 2च्या पाड्यात 4 2 नंबरला आहे म्हणून 2नी गुणाकार केलेला आहे. छेद समान झाला, अंशाची बेरीज केली, 5/4 आलेली आहे. फोर्थ 3/10 - 2/20. इथेही छेद समान नाही, डिनॉमिनेटर सेम नाही म्हणून 2ने गुणाकार केला, डिनॉमिनेटर सेम करून घेतला. 6 - 2/20 वजाबाकी केली, 4/20 आलेला आहे. 4ने भाग जातोय म्हणून 1/5 आन्सर येणार आहे. प्रॉब्लेम नंबर 3 आणि 4 तिरकस गुणाकार करूनही उदाहरणे सोडवता येतात किंवा आपण ही जी उदाहरणं सोडवलेली आहेत यामध्ये लसावीचे मेथड वापरलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.